सार्थ श्री दासबोध उपदेश लक्षण ऐका उपदेशाची लक्षणे बहुविधे कोण कोणे सांगता ते असाधारणे परी काही एक सांगे बहुत मंत्र उपदेशिती कोणी नाम मात्र सांगती एकते जप करविती ओंकाराचा शिवमंत्र भवानी मंत्र विष्णू मंत्र महालक्ष्मी मंत्र अवधूत मंत्र गणेश मंत्र मार्तंड मंत्र सांगती मत्स्य कुर्म वराह मंत्र नृसिंह मंत्र वामन मंत्र भार्गव मंत्र रघुनाथ मंत्र कृष्ण मंत्र सांगती भैरव मंत्र मल्हारी मंत्र हनुमंत मंत्र यक्षिणी मंत्र नारायण मंत्र पांडुरंग मंत्र घोर मंत्र सांगती शेष मंत्र गरुड मंत्र वायुमंत्र वेताळ मंत्र ज्योतिर्ग मंत्र बहुधा मंत्र किती म्हणून सांगावे बाळा मंत्र बगुळा मंत्र काळी मंत्र कंकाळी मंत्र कंटुक मंत्र नाना मंत्र नाना शक्तींचे पृथकाकारे स्वतंत्र जितुके देव तितुके मंत्र सोपे अवघड विचित्र खेचर दारुण बीजाचे पाहो जाता पृथ्वीवरी देवांची गणना कोण करी तितुके मंत्र वैखरी किती म्हणून वदवावी असंख्यात मंत्रमाळा एकाहुनी एका गळा विचित्र मायेची कळा कोण जाणे कित्येक मंत्री भूते जाती कित्येक मंत्री व्यथा नासती कित्येक मंत्री उतरती सिंथे विंचू विखार ऐसे नाना परीचे मंत्री उपदेशती कर्णपात्री जपध्यान पूजायंत्री विधानयुक्त सांगती एक शिव शिव म्हणती एक हरी हरी म्हणविती एक उपदेशती विठ्ठल विठ्ठल म्हणून एक सांगती कृष्ण कृष्ण एक सांगती विष्णु विष्णु एक नारायण नारायण म्हणून उपदेशती एक म्हणती अच्युत अच्युत एक म्हणती अनंत अनंत एक सांगती दत्त दत्त म्हणत जावे एक सांगती राम राम एक सांगती ओम ओम एक म्हणती मेघ श्याम बहुता नामी स्मरावा एक सांगती गुरु गुरु एक म्हणती परमेश्वरू एक म्हणती विघ्नरू चिंतित जावा एक सांगती श्यामराज एक सांगती गरुडध्वज एक सांगती अधोक्षज म्हणत जावे एक सांगती देवदेव एक म्हणती केशव केशव एक म्हणती भार्गव भार्गव म्हणत जावे एक विश्वनाथ म्हणविती एक वल्हारी सांगती एक ते जप करविती तुकाई म्हणून हे म्हणून सांगावे शिवशक्तीची अनंत नावे इच्छे सारखी स्वभावे उपदेशिती एक सांगती मुद्राचारी खेचरी भूचरी चाचरी गोचरी एक आसने परोपरी उपदेशिती एक दाखविती देखणी एक अनुहात ध्वनी एक गुरु पिंड ज्ञान सांगती एक संगती कर्म मार्ग एक उपासना मार्ग एक सांगती अष्टांग योग नाना चक्रे एक तपे सांगती एक जपा जप निरोपिती एक तत्वे विस्तारिती तत्वज्ञान एक सांगती सगुण एक निरोपिती निर्गुण एक उपदेशती तीर्थाटन फिरावे म्हणून एक महावाक्ये सांगती तयांचा जप करावा म्हणती एक उपदेश करीती सर्व ब्रह्म म्हणून एक शाक्त मार्ग सांगती एक मुक्त मार्ग प्रतिष्ठिती एक इंद्रिये पूजन करविती एका भावे एक सांगती वशीकरण स्तंभन मोहन उच्चाटन नाना चेटके आपण स्वये निरोपिती ऐसी उपदेशाची स्थिती पुऱ्याता सांगो किती ऐसे उपदेश असती असंख्यात ऐसे उपदेश अनेक परिज्ञाने विण निरार्थक ये विषय असेक भगवत वचन या कारणे ज्ञाना समान पवित्र उत्तम न दिसे अन्न म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे
सकळा उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश ये विषयी जगदीश बहुता ठाई बोलिला. आत्मज्ञानाचा महिमा नेणे चतुर्मुख ब्रह्मा प्राणी बापुडा जीवात्मा काय झाडे. सकळ तीर्थाची संगती स्नानदानाची फलश्रुती त्याहुनी ज्ञानाची स्थिती विशेष कोटी गुणे. म्हणून जे आत्मज्ञान ते गहनाहुनी गहन ऐकतयाचे लक्षण सांगिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेश नाम समास चौथा. श्रीराम 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 श्रीराम.